सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, उद्या आहे किंक्रांत. संक्रांतीचा 3 दिवसाचा हा उत्सव सण आपण 3 दिवस मनवतो. कारण बघा, पहिल्या दिवशी असते भोगी, जी आपण भोगीची भाजी खाल्ली. दुसऱ्या दिवशी असते म्हणजे आजच्या दिवशी संक्रांत आणि उद्याच्या दिवशी आहे किंक्रांत. किंक्रासुराचा ह्याच दिवशी संक्रांती मातेने संक्रांती देवीने ह्या दिवशी वध केला होता. त्यामुळे ह्याला किंक्रांत म्हणतात. आता बघा, ह्या दिवशी बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी करायला गेलो तर वाईट होतं आणि त्यामुळेच ह्या दिवशी शुभ कार्य, अगदी छोटे मोठे कसे का होईना, परंतु ह्या दिवशी शुभ कार्य केले जात नाही, वर्ज्य मानले जाते. आता ह्या दिवशी आपण काय करावे, ज्याने आपल्यावर जळणारे लोक, आपल्याला त्रास देणारे लोक किंवा आपल्याला अगदी तुच्छ लेखणारे लोक आपल्या आजूबाजूला राहतात, आपल्या समोर राहतात, आपल्या रिलेटिव्हमध्ये राहतात. तुम्हाला माहिती आहे की असा कोण व्यक्ती आहे जो तुमच्यावर अतिशय जळतो, तुम्हाला अतिशय त्रास देतो. अशा व्यक्तीपासून उद्या तुम्हाला कसं लांब राहायचं आहे, ती व्यक्ती तुम्हाला पुन्हा कधीही त्रास देणार नाही, त्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे. अत्यंत सुंदर आणि छान असा हा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप करू नका. आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. उद्या किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, अगदी समोरून एखाद्या व्यक्तीचा फोन आला किंवा ती व्यक्ती जी आपल्यावर खूप जळते, खूप आपल्याला त्रास देते, घालून पाडून बोलते, टोमणे देते, अशा व्यक्तीपासून आपल्या घरात जरी आपल्याला त्रास होत असेल तरी पण, किंवा शेजारी पाजारी जरी ती व्यक्ती असेल, अगदी आपल्या घराच्या समोर राहत असेल तरीही काय करायचं, उद्या जर का घरात जरी ती व्यक्ती असेल तरी पण काय करायचं, उद्याचा दिवस किंवा ह्याच्या पुढून कायमचेच, अगदी कायम तुम्हाला जोपर्यंत त्या व्यक्तीचा त्रास होतो तोपर्यंत त्या व्यक्तीशी बोलणं अगदीच बंद करा किंवा अगदीच कमी करा. अगदी घरातलीच व्यक्ती असेल तर आपण काय करतो की लहान सहान गोष्टीवरून तरी मोठमोठे वाद होत असतात आणि ते वाद दोन्हीकडून होत असतात. एकदा समोरून एखादी व्यक्ती जर काही बोलायला लागले की आपणही बोलतो आणि दोन्हीकडे राग हे असह्य होतं आणि त्यामुळे भांडण हे वाढत जातं. त्यामुळे उद्यापासून बघा, ती व्यक्ती जरी समोरून आली, चांगलं काहीतरी सांगायला आली तर ऐकून शांत बसा, किंवा वाईट काहीतरी सांगायला आली तरी पण ऐकून शांत बसा. शक्यतो न ऐकल्यासारखं करा किंवा जास्त सडातोडीच्या गोष्टी करू नका. अशा वेळेला काय होतं, ज्या वेळेला आपण सडातोडीच्या गोष्टी करतो म्हणजे खूप मोठमोठे वाद होतात त्यामुळे, किंवा गोष्टी लहानातून मोठ्या होत जातात. त्यामुळे अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून उद्याचा दिवस किंवा उद्याचे पुढचे तुम्हाला जोपर्यंत त्रास होतो तोपर्यंत त्या व्यक्तीपासून तुम्ही लांब राहा. त्या व्यक्तीशी 10 हात लांब राहा. त्या व्यक्तीशी बोलणं टाळा किंवा अगदी मोजकंच बोला. काही वाद होणार नाही. समोरून जरी वाद होण्याची शक्यता असेल तरी तुमच्याकडून वाद होणार नाही, ह्याची काळजी घ्या. अगदी उद्याच्या दिवशी जर तुमच्याकडून वाद झाला तर तो वाद वर्षभर राहतो असं म्हटलं जातं. कारण वर्षाचे काही 15 दिवस चाललेत आणि आपल्याकडून जर काही वाद झाले तर ते मात्र वर्षभर आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचे वाद आपल्याला सहन करावे लागतात. त्यामुळे अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून किंवा तुमचं एखाद्या व्यक्तीशी जुळत नाही, जमत नाही, अशा व्यक्तीपासून तुम्ही नक्कीच लांब राहू शकता. उद्यापासून तुम्ही तुमच्या तोंडात जे काही येईल ते चांगलंच येईल. त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही चांगलं बोलू शकता. ह्याच गोष्टीकडे लक्ष द्या. त्याने कितीही वाईट म्हणू द्या, परंतु तुमच्याकडून वाद होणार नाही ह्याची काळजी घ्या. समोरची व्यक्ती कधी-कधी खूप काही बोलून जाते आणि आपल्याला खूप राग येतो. परंतु रागावर थोडासा कंट्रोल करा आणि तुमचं आयुष्य सुखकर करा. त्या त्रासातून नक्कीच तुम्ही मुक्त व्हाल. कारण बघा, उद्या किंक्रांत आहे. लहान-सहान गोष्टीपासून वाद जर वाढले तर खूप मोठे होतील आणि हे होऊ नये त्यासाठी ही सर्व काळजी घ्यायची आहे.